नितीन गडकरी आज उत्तर महाराष्ट्राच्या दौऱ्यावर नंदुरबारच्या सभेमध्ये केली काँग्रेस राष्ट्रवादीवर जोरदार टीका। राज ठाकरे आज फोडणार प्रचाराचा नारळ, संध्याकाळी कांदिवलीतल्या ठाकूर विलेजमध्ये होणार जाहीर सभा। आपण सत्ता आणूया, तुम्हाला देतो मी उपमुख्यमंत्री पद देतो, सत्तेमध्ये वाटा देतो। मला पूर्णपणे विश्वास आहे की निवडणुकीच्या नंतर या दोन पक्षांना एकत्र यावंच लागेल। शिवसेनेसोबत या उपमुख्यमंत्रीपद देऊ, उद्धव ठाकरेंनी दिली रामदास आठवलेंना जाहीर ऑफर, पण आठवलेंनी ऑफर नाकारली। शिवसेना सगळ्या जागा लढणार, पण पंकजाची लढणार नाही। पंकजा मुंडे आणि प्रीतम मुंडे विरोधात उमेदवार नाही, उद्धव ठाकरे यांनी केलं जाहीर, शिवसेनेच्या प्रचाराचा फोडला नारळ। परळीमधल्या लक्षवेधी लढतीकडे सगळ्यांचंच लक्ष, धनंजय मुंडेंनी विकासाकडे दुर्लक्ष केल्याचा पंकजा मुंडेंचा आरोप, तर सहानुभूतीनं मतदान न करण्याचं धनंजय मुंडेंचं आवाहन। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ग्लोबल सिटीजन फेस्टिवलमध्ये केलं भाषण, तरुणांना केलं आदर्शवाद, संशोधन आणि कष्ट करण्याचं आवाहन। आज संध्याकाळी होणाऱ्या मॅडिसन स्क्वेअर मधल्या भाषणाबद्दल उत्सुकता। एशियन गेम्सच्या टेनिस डबल्समध्ये सानिया मिर्झा आणि प्रार्थना ठोंबरेंनी जिंकलं महिला गटातलं ब्रॉन्झ मेडल। बॉक्सर मेरी कोम आणि सरिता देवी पोहोचल्या सेमीफायनल्समध्ये। आणि गानकोकिळा लता दीदींचा आज वाढदिवस, 86व्या वर्षात पदार्पण, सर्व थरातून शुभेच्छांचा वर्षाव।